मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा विजय झालाय, तर गेल्या 25 वर्षांपासून मुंबई महापालिकेमध्ये सत्तेत असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेचा पराभव झालाय। खासदार संजय राऊतांनी भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या विजयावर निशाणा साधलाय। एकनाथ शिंदे जयचंद झाले नसते तर भाजपच्या 100 पिढ्या उतरल्या असत्या, तरीही मुंबई महापालिकेवर भाजपचा महापौर बसला नसता, असा घणाघात त्यांनी केलाय। माननीय राज ठाकरे आणि माननीय उद्धव ठाकरे यांना मिळून आम्ही 71 जागा जिंकलो। या सर्व प्रतिकूल परिस्थितीत मराठी माणूस आमच्या मागे ठामपणे उभा राहिला। त्याच्यामुळे हे प्रश्न निरर्थक आहेत। 71 जागा या परिस्थितीत जिंकणं ही मोठी अचीवमेंट आहे। ठीक आहे, सत्ता नाही। एकनाथ शिंदे जयचंद झाला नसता, जयचंद माहिती आहे ना, हां, ज्याने महाराणा प्रतापचा घात केला, एकनाथ शिंदे जयचंद झाला नसता तर या भाजपच्या 100 पिढ्या उतरल्या असत्या, तरी या मुंबईवर भारतीय जनता पक्षाचा म्हणजे महाराष्ट्र द्वेष्ट्यांचा महापौर बसला नसता आणि झेंडा फडकला नसता। भारतीय जनता पक्षाच्या जागा जिंकल्या मोठ्या प्रमाणात, याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करतो। लोकशाही आहे, हातात सत्ता आहे। अखिलेश यादव यांनी सांगितलं, ज्याच्या हातामध्ये सत्ता असते, ज्याच्या हातामध्ये प्रचंड सत्ता असते त्या राज्याची, त्यांच्याशी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासंदर्भात लढा देणं सोपं नसतं। ज्याच्या हातात सत्ता असते तेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मोठ्या प्रमाणात जिंकतात। येतील ना दिवस, येतील दिवस, पालटतील। प्रत्येक वेळेला पैशाचंच राज्य एखाद्या राज्यावर राहतं असं नाही ना। या राज्याचं पुण्य फार मोठं आहे, छत्रपती शिवाजी महाराजापासून मोठं पुण्य आहे। युती ही भविष्यातल्या निवडणुकांसाठी ही कायम असेल का? ही शंका काय यावी तुम्हाला? ही शंका काय हवी? ही शंका येण्याचं कारण नाही। आम्ही एकत्र आहोत, एकत्र राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।